सर्वांना नमस्कार. आपलं मातृत्व या चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. आपण आज ई-श्रम कार्ड कसं काढायचं आहे किंवा सेल्फ रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे, हे आपण बघणार आहोत. त्याआधी सर्वांनी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण ई-श्रम कार्ड कसं काढायचं आहे, ई-श्रमच्या वेबसाईटला जाणार आहोत. सर्वात आधी तर आपल्या ई-श्रम कार्ड काढताना मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे, तो मोबाईल नंबर आपल्याला या इथे बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपण कॅप्चा टाकणार आहोत. कॅप्चा टाकल्यानंतर EPFO आणि ESIC इथे आपण नो करणार आहे. त्यानंतर OTP जाणार आहे आपल्या मोबाईल नंबरला. आपला मोबाईल नंबर कुठला टाकायचा आहे, तर जो आधारला लिंक आहे किंवा आधारला आपण दिलेला आहे असा मोबाईल नंबर इथे टाकल्यानंतर आपण त्याच्यावर OTP पाठवणार आहोत. तर कॅप्चा सांभाळून टाकायचा आहे आपण. जर चुकीचा कॅप्चा टाकला तर OTP जाणार नाही. तर कॅप्चा आपल्याला व्यवस्थित सांभाळून टाकायचा आहे. तर आता इथे सेंड OTPचं बटन आलं आहे, त्याच्यावर आपण क्लिक केलं आहे. त्यानंतर OTP येणार. OTP हा आपण इथे टाकायचा आहे एंटर OTPमध्ये. त्याच्यासाठी आपल्याला इथे काही 2 मिनिटाचा कालावधी दिला जातो. तर त्या 2 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपल्याला इथे OTP टाकणं आवश्यक आहे. OTP टाकल्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे. तर आपण बघू शकतो वेबसाईटला की सेल्फ रजिस्ट्रेशन ई-श्रम कार्ड हे आपण लवकरात लवकर काढू शकतो. तर ई-श्रम कार्ड काढताना एक काळजी घ्यायची की आपला आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर OTP जाईल, तो आपल्या जवळ असणं आवश्यक आहे. तर आपण इथे कॅप्चा टाकूया. कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट करूया. त्यानंतर आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर आधारचा सुद्धा OTP या नंबरवर येणार आहे. तो OTP टाकल्यानंतर आपण सबमिट करणार आहोत आणि त्यानंतर ई-श्रम कार्डचा फॉर्म ओपन होईल आणि ई-श्रम कार्डचा फॉर्म ओपन झाल्यानंतर आपल्याला कुठली प्रक्रिया करायची ही आपण या वेबसाईटला किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत. तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओ बघायला मिळतील. तर आपण सबमिट करूया OTP टाकल्यानंतर. त्याच्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर OTP येणार आणि OTP आल्यानंतर आपण ई-श्रम कार्डचा फॉर्म फिलअप करणार आहोत, म्हणजेच भरणार आहोत. तर आपण बघू शकतो आधार क्रमांक टाकला जातोय. त्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे. कॅप्चा टाकल्यानंतर I agree to terms and condition for registration under ई-श्रम पोर्टल याच्यावर क्लिक करायचे चेकबॉक्समध्ये आणि सबमिट करायचे. आता आपण बघू शकतो की सबमिटचं बटन आपल्याला आलेलं आहे आधार KYCचं. तर याच्यावर आपण काय करणार आहेत, सबमिट करणार आहेत. सबमिट केल्यानंतर अर्ज ओपन होऊन जाईल. तर आधारवर OTP येतो. OTP टाकल्यानंतर आपण इथे सबमिट केल्यानंतर फॉर्म ओपन होऊन जातो. तर याच्यामध्ये रजिस्ट्रेशन फॉर्म आपण बघू शकतो. याच्यामध्ये सर्वात आधी पर्सनल डिटेल्स टाकायची. तर रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर अतिशय महत्त्वाचा आहे. जिथे जिथे आपल्याला स्टार मार्क दिसतील तर तेवढी माहिती भरली तरी चालते. तर आपण इथे रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाकलेला आहे. त्यानंतर आपण बघू शकतो मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे. त्यानंतर फादरचं नाव म्हणजे मदर नेम नसेल तरी चालेल, परंतु ज्यांना टाकायची ते माहिती टाकू शकतात. परंतु जिथे जिथे स्टार मार्क दिसतोय ते आपल्याला भरायचं आहे. तर फादर असतील, हजबंड असतील, त्यांचं नाव आपण इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर हजबंडचं नाव टाकू शकतात, फादरचं टाकू शकतात. आणि आता आपण कॅटेगरी विचारलेली आहे, तर कॅटेगरी जी काही असेल ओपन, जनरल ते टाकू शकतो. ब्लड ग्रुप टाकू शकतो आणि त्यानंतर डेफिनेटली एबल्ड इथे तुम्ही यस नो करू शकता. तर इथे आपण बघू शकतो की ईमेल ID सुद्धा आहे. परंतु आपल्याला जेवढं स्टार मार्क दिलंय तेवढं जरी भरलं तरीही चालतं. जिथे स्टार मार्क नाही तिथे माहिती नाही भरली तरी चालते. परंतु आपण इथे आता नॉमिनी डिटेल्समध्ये जाऊया. नॉमिनी डिटेल्समध्ये नॉमिनी
कोणाला बनवायचं आहे त्यांचं नाव टाकायचं आहे, नॉमिनीची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, त्यानंतर त्यांचं जेंडर टाकायचं आहे, रिलेशनशिप विथ ॲप्लिकंट म्हणजे त्यांच्याशी तुमचं काय रिलेशन आहे ते टाकू शकतो, त्यानंतर नॉमिनी ॲड्रेस टाकू शकतो, नॉमिनी मोबाईल नंबर टाकू शकतो. आता आपण बघू शकतो की आपण इथे काही गोष्टी सोडून दिल्या आहे, कारण की तिथे स्टार मार्क नाही आहे. आपल्याला लवकरात लवकर जर ई श्रम कार्ड काढायचं असेल तर फक्त स्टार मार्क केलेलीच माहिती आपण भरायची आहे. आता यामध्ये आपण बघू शकतो की काही गोष्टी आहेत ज्या भराव्याशा वाटल्या आपल्याला तर त्या आपण भरलेल्या आहेत. जसं की नेम, नॉमिनीचं नाव असेल, नॉमिनीची डेट ऑफ बर्थ असेल, त्यांचं जेंडर असेल, त्यांचं रिलेशनशिप काय आहे, ज्यांचं ई श्रम कार्ड काढायचं त्यांच्यासोबत, आणि नॉमिनीजचा ॲड्रेस आणि नॉमिनीजचा मोबाईल नंबर. म्हणजे जर आता इथे काय टाकतोय आपण, तर ई श्रम कार्ड धारकांना इन्शुरन्स असेल शासनामार्फत तर ते इन्शुरन्स म्हणजे ज्यांच्या नावाने नॉमिनीज आहेत किंवा त्यांना जर काही झालं तर त्या विम्याची रक्कम नॉमिनीजला मिळेल म्हणून आपण इथे नॉमिनीची डिटेल्स भरतोय. तर आपण बघू शकतो ई श्रम कार्डची वेबसाईटला गेल्यानंतर तुम्ही बघू शकता किती लाखाचा विमा आहे तर ती रक्कम पण आपल्याला दिसून येईल. त्यानंतर नॉमिनीचा आपण ॲड्रेस टाकल्यानंतर नॉमिनीजचा मोबाईल नंबर टाकणार आहोत आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. तर आपण इथे सेव्ह अँड कंटिन्यू करूया. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर आपण रेसिडेन्शियल डिटेल्स टाकायची. तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघतो जाऊ की रेसिडेन्शियल पिरियड डिटेल्समध्ये त्यांचं स्टेट, नेटिव्ह स्टेट जे काही असेल, आता महाराष्ट्रामध्ये राहतात तर महाराष्ट्रच येणार आहे. त्यानंतर पुढचं आपण बघूया की होम, नेटिव्ह डिस्ट्रिक्ट टाकायची, सिलेक्ट करायची आणि त्यानंतर स्टेट स्पेसिफाय ID. तर इथे स्टार मार्क नाही आहे तर आपण ही जर माहिती नाही पण भरली तरी चालते. तर त्याच्या पुढे आपण बघू शकतो की करंट ॲड्रेस आहे. करंट ॲड्रेसमध्ये आपण करंट ॲड्रेस टाकू शकतो. करंट ॲड्रेसमध्ये तुमचा जो काही पत्ता असेल, आधारवरचा असेल किंवा तुमचा करंट ॲड्रेस असेल तर तुम्ही जिथे राहत असणार ते ॲड्रेस इथे 2 लाईनमध्ये टाकायचा आहे. तर आपण बघू शकतो फॉर्म भरताना आपण जो काही ॲड्रेस टाकतोय तर तो 2 लाईनमध्ये टाकणार आहोत. तर ॲड्रेस टाकल्यानंतर इथे आपलं राज्य जे काही असेल ते सिलेक्ट करायचं आहे, जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर सब डिस्ट्रिक्ट असेल, तालुका असेल ते सिलेक्ट करायचं आहे, सिटी कुठली आहे, तुम्ही कुठल्या सिटीमध्ये राहतात ते सिलेक्ट करू शकतो आणि पिनकोड टाकायचा आहे. तर एवढी माहिती आपल्याला भरायची आहे. जिथे जिथे मी बोललो तुम्हाला की स्टार मार्क आहे तिथे आपण माहिती भरणं आवश्यक आहे. जर माहिती भरली नाही तुम्ही तर तुमचं ई श्रम कार्ड निघणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर ई श्रम कार्ड काढणं अतिशय सोपं आहे. तुम्ही व्हिडिओ बघून ई श्रम कार्ड काढू शकता. तर आज आपण बघतोय की ई श्रम कार्ड कसं काढायचं आहे. ई श्रम कार्ड धारकांना विविध योजनांमध्ये पात्रता निकषमध्ये दाखवलेलं आहे की ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड असेल तर त्यांनाच लाभ मिळेल. उदाहरणार्थ आपण बघू शकतो की मातृवंदना योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमध्ये ई श्रम कार्ड हे पात्रता निकषमध्ये येतं. तर पात्रता निकषमध्ये ई श्रम कार्ड आल्यामुळे ई श्रम कार्ड हे अशी डॉक्युमेंट आहे की ती लगेच आपल्याला 5 ते 10 मिनिटात आपल्याला वेबसाईटला मिळू शकते. म्हणून आपण हा व्हिडिओचा बनवण्याचा उद्देश तोच आहे की मातृवंदना योजनेचे लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये या उद्देशाने आपण ई श्रम कार्ड कसं काढायचं हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. तर आपण बघू शकतो परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे. परमनंट ॲड्रेसमध्ये तुम्ही सेम ॲड्रेस टाकू शकता. जिथे आता अर्बन, रुरल आपण सिलेक्ट केलेलं आहे तो ॲड्रेस, सेम ॲड्रेस आपण खाली टाकू शकतो. आता आपण सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायची आहे. त्यानंतर आता बघूया आपण एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही पहिलीपासून ते पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत तुम्ही इथे माहिती भरू शकतात. तिथे सर्टिफिकेट वगैरे जोडायचं ऑप्शन आहे, परंतु आपण जेव्हा पण सर्टिफिकेट जोडणार आहोत तर तुम्ही सर्टिफिकेट पण जोडू शकता किंवा फक्त माहिती भरू शकता. तुमचं इन्कम किती आहे ते पण आपण तिथे सिलेक्ट केलेलं आहे. तर आपण बघू शकतो की तुमचं आता
असंघटित कामगारांसाठी हे ई श्रम कार्ड दिलं जातं. त्याची लिस्ट पण बघू शकतो की आपण काय काम करतोय काय नाही. तर ते काम इथे असू शकतं, जसं की भाजीपाला विक्रेता असतील, ब्युटी पार्लर घरी चालवत असतील, टेलरिंग काम करत असतील किंवा टीचर ट्युशन घेत असतील किंवा NGO मध्ये कोणी वर्कर्स काम करत असेल, डेटा एंट्री ऑपरेटर्स असेल, कुकिंगचं कामं करत असतील. तर असे विविध प्रकारच्या कामांची यादी आहे. तर आपण इथे ऑक्युपेशनमध्ये एक काम सिलेक्ट करूया. तर इथे एक काम सिलेक्ट केल्यानंतर आपण बघू शकतो की ते सिलेक्ट केल्यानंतर इथे बघू शकतो बरेचसे कामं आहेत, जसं की टी मेकर असेल, बेकर्स असतील, घरी केक बनवत असतील. तर अशा प्रकारचे अनेक कामं आपल्याला इथे बघायला मिळतात. तर तुम्ही जे काहीही काम करत असणार घरी बसल्या बसल्या, ते काम आपल्याला इथे टाकायचं आहे. तर उदाहरणार्थ आपण इथे एक काम टाकूया. आता आपण प्रायमरी ऑक्युपेशनमध्ये एक ऑक्युपेशन आपलं जे काही काम असेल ते आपण इथे निवडूया. तर इथे निवडताना काळजी घ्यायची की जे काही काम करत असतील तुम्ही, आता सपोज उदाहरणार्थ कम्प्युटर ऑपरेटर असणार, तर कम्प्युटर ऑपरेटर म्हणून इथे निवडू शकतो. त्याच्यानंतर वर्किंग एक्सपिरियन्स टाकायचा आहे, किती वर्षाचा तुम्हाला वर्किंग एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर सेकंडरी ऑक्युपेशन सुद्धा टाकू शकतात. स्टार मार्क नाहीये तरी आपण माहिती सोडू शकतात आणि सेव्ह आणि कंटिन्यूवर जाऊ शकतो. तर याच्यानंतर हाऊ टू डीड यू रिक्वायर्ड स्किल, म्हणजे तुम्हाला काही अजून ट्रेनिंगची गरज आहे का, तर तुम्ही माहिती भरू शकतात त्याच्यात. किंवा तुमच्याकडे दुसरं काही स्किल आहे का, त्यांनी विचारलेल्यानुसार तुम्ही माहिती भरून इथे अदर स्किलमध्ये तुम्हाला, आता सपोज जर अदर स्किलमध्ये तुम्ही MSc IT केलेलं आहे किंवा तुम्ही कुठला कम्प्युटर कोर्स केलेला आहे, तर तुम्ही तिथे भरू शकता. कम्प्युटर डिप्लोमा केला असेल तर कम्प्युटर डिप्लोमा पण आपण इथे टाकू शकतो. त्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू आपण करणार आहोत. आता सेव्ह आणि कंटिन्यू केल्यानंतर बँक अकाउंट डिटेल्स सुद्धा टाकू शकतात. जसं की बँक सीडिंग विथ आधार असेल तर यस, बँक अकाउंट नंबर, कन्फर्म अकाउंट नंबर असेल, अकाउंट होल्डरचं नाव असेल, त्याच्यानंतर IFSC कोड आणि बँकेचं नाव आणि ब्रांचचं नाव. तर याच्यात काय होतं, जर शासनाकडनं जर ई श्रम कार्ड धारकांना काही रक्कम देण्यात आली, तर ती रक्कम तुमच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा होईल. त्या कारणामुळे इथे त्यांनी ई श्रम कार्ड धारकांचं अकाउंट नंबर मागितलेला आहे. तर इथे आपण बघू शकतो वेगवेगळ्या न्यूज आपण YouTubeला किंवा पेपरमध्ये बघतो की ई श्रम कार्ड धारकांना एवढी एवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तर त्याच्यासाठी हे बँक डिटेल भरणं आवश्यक आहे. तर नाही पण भरली तरी चालते, इथे स्टार मार्क नाहीये. बँक डिटेल नसेल तर आपण सेव्ह आणि कंटिन्यूवर जाऊ शकतो. सेव्ह आणि कंटिन्यूचं आपल्याला बटन इथे दिसतंय. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर प्रिव्ह्यू सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म येतो. त्याच्यामध्ये तुमचा आधारवर असलेला फोटो तो सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मवर आपल्याला इथे मिळून जातो. त्याच्यानंतर आपण नाव बघू शकतो, आपली जन्मतारीख बघू शकतो, जेंडर बघू शकतो, त्यानंतर मोबाईल नंबर बघू शकतो, ईमेल ID किंवा मॅरिट स्टेटस, जे काही आपण फॉर्मवर माहिती भरलेली ती सर्व माहिती आपल्याला इथे फॉर्ममध्ये भरलेली दिसते. तर हा प्रिव्ह्यू फॉर्म आपल्याला दिसतो. याच्यामध्ये एक छोटासा चेक बॉक्स असतो डिक्लेरेशन फॉर्मचा, त्याला क्लिक करायचं आहे आणि जर तुम्हाला फॉर्म एडिट करायचं तर एडिट करू शकतो. सबमिट केल्यानंतर आपलं ई श्रम कार्ड रेडी होईल. तर आपण स्क्रीनवर बघू शकतात की ई श्रम कार्ड हे रेडी झालेलं आहे आणि ई श्रम कार्ड किती मिनिटात तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकतात. तुमच्याकडे जर डेटा अवेलेबल असेल तर तुमचं 5 मिनिटात ई श्रम कार्ड इथे निघतं. तर ई श्रम कार्डची वेबसाईटवर जाऊन तुम्ही सेल्फ रजिस्ट्रेशनमध्ये जाऊन स्वतःचं ई श्रम कार्ड काढू शकतात
किंवा तुम्ही लाभार्थ्याचं ई श्रम कार्ड काढून देऊ शकतात. तुम्ही जर हे ई श्रम कार्ड जर बाहेर काढायला गेले तर तुम्हाला ₹100 मोजावे लागतात किंवा ₹100 पेड करावे लागतात. तेव्हा ते तुम्हाला ई श्रम कार्ड डाउनलोड करून देतात किंवा काढून देतात. तर हे ई श्रम कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे. तर आपण बघू शकतो की वेबसाईटला गेल्यानंतर आपण ई श्रम कार्ड हे 5 ते 10 मिनिटात डाउनलोड करू शकतो फॉर्म भरून आणि हे ई श्रम कार्ड तुम्हाला खूप उपयोगी येणार आहे. हे असंघटित कामगारांसाठी ई श्रम कार्ड अतिशय महत्त्वाचं आहे. तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण जो प्रतिसाद दिलेला आहे या चॅनलला त्यासाठी सर्वांचे आभार. धन्यवाद.